श्री स्वामी समर्थ भाग 1 संकटाची चाहूल. रवी नावाचा एक साधा गरीब पण मनाने प्रामाणिक तरुण गावात राहत होता. घरची परिस्थिती कठीण होती. वडील आजारी, शेतीत नुकसान आणि मनात खूप चिंता. भाग 2 स्वामींची ओळख. एका दिवशी गावातील एका वृद्धाने त्याला श्री स्वामी समर्थ नाम जप सांगितले. रवीने मनापासून नामस्मरण सुरू केले. भाग 3 पहिली कृपा. वडिलांची तब्येत हळूहळू सुधरू लागली. डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केले. भाग 4 विश्वास वाढतो. रवीचा स्वामीवरचा विश्वास कधीच दृढ झाला. तो रोज सकाळी संध्याकाळी जप सुरू करू लागला. भाग 5 परीक्षेची काळ. शेतीत पुन्हा मोठा नुकसान झाला. गावकऱ्यांनी टवाळी केली पण रवी डगमगला नाही. भाग 6 स्वप्नातील दर्शन. एका रात्री स्वामी समर्थांनी त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि धीर दिली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भाग 7 चमत्काराची सुरुवात. दुसऱ्या दिवशी अचानक पावसाने शेताला भिजवला, जीवदान दिले. भाग 8 कर्जमुक्ती. जुने कर्ज फेडण्यासाठी अनपेक्षित मदत मिळाली. भाग 9 गावात कीर्ती. गावात रवीच्या श्रद्धेची चर्चा सुरू झाली. भाग 10 अहंकाराची परीक्षा. काही लोकांनी त्याला मोठेपणा दिला पण रवी नम्र राहिला. भाग 11 आईची तब्येत. आई गंभीर आजारी पडली. रवीने स्वामींच्या चरणी प्रार्थना केली. भाग 12 अद्भुत बरे होणे. आई चमत्कारी बरी झाली. भाग 13 मंदिर सेवा. रवीने गावातील मंदिरात सेवा सुरू केली. भाग 14 स्वामीची संकेत. एका संताने त्याला सांगितले, सेवेतच तुझे खरं सुख आहे. भाग 15 नवीन संधी. शहरात नोकरीची संधी मिळाली. भाग 16 निर्णय. रवीने विचारपूर्वक निर्णय घेतला, कधी सेवा मग नोकरी. भाग 17 ध्येयशील लक्ष. त्याच्या चांगली नोकरी आणि मन शांती दोन्ही मिळाली. भाग 18 दान धर्म. रवीने आपल्या अन्नपूर्तीतून गरजूंना मदत सुरू केली. भाग 19 मोठे संकट. अपघातात तो जखमी झाला. भाग 20 नामस्मरणाची शक्ती. रुग्णालयातही तो श्री स्वामी समर्थ जपत राहिला. भाग 21
चमत्कारिक रक्षण. डॉक्टर म्हणाले, इतक्या मोठ्या अपघातातून वाचणं कठीण होतं. भाग 22. पूर्ण बरे होणे. रवी पूर्णपणे बरा झाला. भाग 23. गावातच आधार. तो गावकऱ्यासाठी प्रेरणा बनला. भाग 24. अखंड श्रद्धा. त्याने श्रद्धा अजून कधीही दृढ झाली. भाग 25. सत्य अनुभव. रवी म्हणायचा, स्वामी समर्थावर खरी श्रद्धा ठेवली तर ते कधीही भक्तांना एकटे सोडत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.